नमस्कार. आज मी तुमच्याशी एक नवीन अनुभव शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक पेशंट आली होती. तिचं ॲलोपॅथिक निदान हे अर्टिकारिया होतं. तिच्या अंगावर स्किन रॅश यायचे, तिला भरपूर खाज येत होते आणि त्यासाठी अँटी ॲलर्जिक औषधं किंवा लिव्होसिट्रिजिनसारखी औषधं ती घेत होती. आता काय झालं होतं की लिव्होसिट्रिजिन आणि अँटी ॲलर्जिक औषधं घेऊन सुद्धा तिचे खाज थांबत नव्हते, उलट तिचा त्रास वाढला होता. यासाठी ती आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला माझ्याकडे आली होती. मग जेव्हा मी तिची हिस्ट्री घेतली तेव्हा तिने सांगितलं की सर मी दिवसातनं 2दा पनीर खाते, दुपारच्या जेवणात पण पनीर खाते, रात्रीच्या जेवणात पण पनीर खाते. मग मी तिला म्हटलं की तू एवढं पनीर का खाते? मग तिने मला सांगितलं सर की मला आता 9 मंथचं बेबी आहे, सध्या मी ब्रेस्ट फिडिंग चालू आहे त्याला. 3 महिन्यापूर्वी तो आजारी पडला आणि मी बेबीला पेडियाट्रिशियनकडे घेऊन गेले. तर पेडियाट्रिशियनने काय सांगितलं की त्याची इम्युनिटी कमी आहे, त्याचं वजन कमी आहे, त्यामुळे आईने प्रोटीन्स जास्त घेण्यासाठी ते प्रोटीन्स आपल्या आहारामध्ये जास्त घ्यावेत यासाठी आईने पनीर खावं असं त्याने सांगितलं. मग तेव्हापासून त्या पेशंटने आपल्या आहारामध्ये पनीर खायला सुरुवात केली, ते पण दिवसातनं 2दा. मग मी तिला म्हटलं मग तुला हा अर्टिकारियाचा त्रास केव्हापासून होतोय? ती म्हणाली सर मला 1-2-2.5 महिन्यापासून त्रास होतोय. जेव्हा तिची डिटेल हिस्ट्री झाली तेव्हा डिटेल हिस्ट्रीमध्ये तिने सांगितलं की सर मला आम्लपित्ताचा पण भरपूर त्रास होता आणि त्यासाठी मी अँटासिड बरेच दिवस घेतलेले आहेत. मग मी तिला म्हटलं की थांब, तुला जर सपोज या खाजेपासून आत्ता जर आराम पाहिजे असेल तर तुला आत्ता पनीर बंद करावं लागेल. मग ती म्हणाली, ती जरा आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली सर पनीर कसं बंद करायचं? सध्या तर लोक म्हणतात पनीर शरीराला चांगलं असतं, त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, कॅल्शियम असतात आणि तुम्ही तर मला बंद करायला सांगतात. मी म्हटलं तुला जर आत्ता खाज कंट्रोल आणायची असेल तर तुला आत्ता पनीर बंदच करावं लागेल. मग तिला इतका खाजेचा त्रास होता की फायनली तिने पनीर बंद केलं आणि माझी औषधं सुरू केली. तर पहिल्या फॉलोअपमध्ये तिला 50% आराम होता. आता चर्चेचा पाठ असा आहे की हे असं कसं झालं? पनीर तर शरीराला चांगलं असतं, असं तर व्हायला नाही पाहिजे. एक लक्षात घ्या की पनीर जे असतं ते दूध फाडून बनत असतं. म्हणजे पनीर हा जो आहे विरुद्ध आहाराचा प्रकार आहे. आयुर्वेदानुसार पनीर हे पचायला जड असतं, शरीरामध्ये तिन्ही दोषांचा प्रकोप करत असतं, शरीरामध्ये रक्तदोष उत्पन्न करत असतं. त्यामुळे आयुर्वेद हा पनीरच्या फेवरमध्ये आहे असं वाटत तरी नाही. कारण तो बऱ्याच स्किन डिसीजचे पेशंट असतात त्यांच्या पेशंटच्या हिस्ट्रीमध्ये पनीर सापडत असतं. त्यामुळं ज्यांचं डायजेशन चांगलं आहे, जे जिमला जातात, जे बॉडी बिल्डिंग करतात, त्यांना मी 15 दिवसातून 1दा ते 2दा पनीर रेकमेंड करत असतो, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण ज्यांचं डायजेशन चांगलं नाही, ज्यांना पचनाचे विकार आहेत, ज्यांना त्वचा रोगांसारखे बाकीचे विकार आहेत, अशा लोकांना तर मी पनीरपासून दूर राहायला सांगत असतो. आज पनीर खाल्लं आणि उद्या व्याधी उत्पन्न झाला असं होत नसतं. त्याला काही काळ जाऊ द्यावा लागतो, जसं मी मागच्या केसमध्ये एक्सप्लेन केलं होतं. त्यामुळे जर तुम्हाला पनीर कंझ्युम करायचं असेल तर तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घ्यावा असं माझं मत आहे. तोच तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला पनीर खायचं का नाही. आणि जर तुम्ही पनीरचे शौकीन नसाल तर तुम्ही त्याच्यापासून दूर राहिले तरी चालेल. प्रोटीनसाठी तुम्ही दुसरे सोर्सेस पण बघू शकता. थँक्यू.